30 जून पूर्वी कर्जमाफी करणार, कांदा उत्पादकांनाही दिलासा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शरद पवार प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाइड स्टोरी. तटकरेही भेटीसाठी येणार याची पवारांनाही कल्पना नव्हती. पटेलांच्या आधीच तटकरे अचानक सिल्वर ओकवर पोहोचले. पार्थ पवारांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शेती संदर्भातील कारणासाठी भेट झाल्याची फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद कायम. फडणवीसांचा वाहनानं मुंबई पुणे मुंबई प्रवास. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंकडून केराची टोपली. विखेंकडून बैठका, उद्घाटन समारंभासह कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजपाकडूनच हरताळ. काटकसरीच्या आवाहनानंतरही भाजपची शाही व्यवस्था. नांदेड भाजपच्या कार्यक्रमात शाही जेवण, एसी हॉलची चर्चा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार केले परत. पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्याय मिळत नसल्याची केलेली तक्रार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल घेत निकालाला स्थगिती. शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम. गरज नसलेल्या महामार्गासाठी इतका आटापिटा का? राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. खरीपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीनं शेतकरी चिंतेत. रासायनिक खतांच्या बॅग मागे 225 ते 375 रुपयांची वाढ. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी. 50 वर्षात कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा. रत्नागिरीत वादळी पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. युद्धातून वाट काढत 20,000 टन एलपीजी घेऊन जहाज भारतात. सिमी नावाचं जहाज गुजरातच्या दीनदयाल बंदरात दाखल. पुणे जिल्हा परिषद अडचणीत. पीएफ विभागानं पुणे जिल्हा परिषदेची बँक खाती गोठवली. पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक व्यवहार अशक्य. नेदरलँडबरोबर 17 महत्वपूर्ण करार. दुर्मिळ खनिज संरक्षण क्षेत्रात सहकार्य. पंतप्रधान मोदी स्वीडनला रवाना. पुन्हा संघर्षाची चिन्ह. यूएईच्या अणुप्रकल्पावर ड्रोन हल्ला. इराणवर संशयाची सुई. दिल्लीचा राजस्थानवर 5 विकेट्सनं विजय. दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम. आज चेन्नई समोर हैदराबादचं आव्हान. चेन्नईच्या घरच्या मैदानावरील शेवटचा सामना.